खुर्चीवर खुर्चीवर उभा 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 खाली उतर खाली उतर. अजित पवार अनंतात विलीन झालेत. दृश्यांमध्ये अजित पवारांची चिता आणि पलीकडे पार्थ पवार आणि संपूर्ण पवार कुटुंब. बारामतीच्या आत तुम्ही मी दादाच्या शेजारची जमिनी माझी दादाची जमीन आणि आमची जमीन एक आहे. एक बांध आहे आमच्या दादाचा. माझ्या पोराला त्यांनी कामाला लावलं. इथं पिशाळीवर माझं पोरगं 71% झालं. 15 वर्ष झालं माझ्या पोराला पोलीस मध्ये लावलं कामाला. आता माझे दादा एका पोराची माझ्या परीक्षा राहिली. PSI ची परीक्षा दिली की माझं दादाकडे मी येणार होते भेटायला. तुम्ही शेजारी राहायचा. शेजारी फिजिकल राहिलंय माझ्या बाळाचं. आता कोण माझ्या बाळाचं काम करायचं. मी दादाच्या शेजारची आहे. दादाची आणि आमची जमीन एक आहे. आणि माझे मिस्टर आणि दादा एक वर्ग मित्र कैलास थोरात. तुम्ही दादांना कसं ओळखायचे? काटेवाडीचे आहे. आम्ही इथलंच आहे. आमचं ऑपरेशन केली त्यांनी. आम्हाला लाडक्या बहिणीचं पैसे दिलं त्यांनी. डोळ्याची ऑपरेशन केली. आम्ही गरीब आहे माणसं, भाड्यानं राहतो. काय सांगायचं कौतिक सांगा की. दादांना भेटला होता कधी? बोलला होता? आता मतदानाच्या टायमाला काय म्हटले होते दादा तुम्हाला? काय नाही, तुम्हाला घर बांधून देतो एवढंच म्हणलं. आता मतदान मागच्या 20 तारखेचं गेलं ना, तुम्हाला घरात नाव देतो. घराला भाड्यानं राहता येतं. लाडक्या बहिणीचं पैसे मिळतात का? तर हो मिळतात म्हणतात. मुख्यमंत्री व्हायला हवे होते का दादा? हा मग आमची इच्छा होती. काय सांगायचं. या ताई आक्रोश करतायत. माझा दादा वाघ होता म्हणतायत. हो, त्यांनी ना खूप केलं. लाडक्या बहिणीचे सुद्धा कधी हळदी कुंकाचे कार्यक्रम ठेवले तरी भेट देत होते सारखे. दादा त्यांचं खूप वाईट झालेलं आहे. अतिशय वाईट झालेले आहे. आम्ही विसरू शकत नाही दादाला. एवढं दादाने आमच्यासाठी केलेलं आहे. कधीच म्हणत होते दादा आमच्यासाठी नेहमी वाघ होते. वाघ आणि ते वाघासारखेच राहणार. ते गेलेत ना आम्हाला सोडून तरी आमच्या मनातून जाणार नाही दादा. कधीच नाही. काय आम्ही मरू पण दादाला कधीच मरू देणार नाही. आम्ही खूप वाईट झालेले आहे दादाच्या बाबतीत. आम्ही काहीच म्हणजे दादाला विसरू शकत नाही. दादाने खूप केलं आमच्यासाठी. आमचं एक नाव होतं, ओळख होती आमची. आम्ही राहणारे जळगाव भुसावळचे, पण आम्ही म्हणजे वाघीसारखं सांगायचो की आम्ही बारामतीचे आहे. आम्ही बारामतीने राहतो. एकदम असं बारामतीचं नाव पुसले गेलं, पण आम्ही ते पुसू देणार नाही. सारखं दादाला दादाच म्हणणार. दादा नेहमी आमच्या काळजात राहणार आहे. आम्ही लयला आमचे राहणार आहे. पण दादा एक ओळख होते, आम्ही बारामतीची आहे. मी बारामतीची. मी सारखं कोणाला पण सांगितलं मी बारामतीची आहे. दादा खूप वाईट झालेलं आहे. खूप वाईट झालेलं आहे. तुमची मुलं बाळ आता बारामतीत वाढली. खरं तर तालुक्याचं ठिकाण आहे. तालुका जिल्हा मलकापूर, जिल्हा बुलढाणा. आम्ही खूप लांबचे आहे. मला 2 मुली आहे. माझ्या मुलींचा जन्म पण इथलाच आहे, बारामतीचाच आहे. आमची बारामती. मी एवढं डेव्हलपमेंट केलं ना, मला स्वतःचं घर बी सुद्धा मी बारामतीतच घ्यायचं ठरवलेलं आहे. मी बारामती कधीच सोडू शकत नाही. माझ्या 2 मुली आहे, एक मिस्टर आहेत, ते पण आम्ही सगळे इथंच आहेत. तुम्हाला दादा कधी भेटले होते का? ते प्रत्यक्ष बोलले का? दादा भेटले नाही, पण दादाची मिसेस सोबत माझा फोटो वगैरे आहे. मी त्यांना भेटलेली आहे. वहिनी सोबत खूप आमचं म्हणजे त्या नेहमी हळदी कुंकाचे कार्यक्रम हे ते त्या भेट देऊन जातात. नेत्राताईंवर खूप मोठा डोंगर कोसळला. दुःखाचा मोठा डोंगर कोसळला ताईवर. ताई कशा सावरतील त्याचंच आम्हाला हे आहे, पण त्यांनी खूप सावरलं पाहिजे स्वतःला. तुम्ही दादा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा होती बारामतीकरांची. इच्छा होती. माझे दादा गेले बारामतीनं. पुढच्या फंडाला माझे दादा होते. सगळे आम्ही बारामतीकर सगळं आम्ही निहार होतो इकडं. दादा तिथं लढत होते. तुमच्यासाठी बारामतीकरांसाठी दादा लढत होते. बाबासाहेबांचा विजय. माझ्या बाबासाहेबांवर दादा माझे निघून गेले. काय माझ्या दादांची अंतिम यात्रा माझ्या दादांची भरली. दादांनी इथेच खूप कार्य केलं होतं.
रविवारी लास्ट रविवारी त्यांनी बस स्टॉप पाशी त्यांनी सर्वांना बोलून कुठे काय काय राहिलंय, काय काय करायचंय, सगळ्यात लास्ट डिसेंबरमध्ये ते तिथे आले होते बस स्टॉपवर. आणि सकाळी 6 वाजता जेव्हा आम्ही एका देवाला चाललो होतो तेव्हा त्यांनी सर्व कुठे काय राहिलं मग सगळ्यांना विचारलं आम्हाला तुमचं काही राहिलंय का, कुठं काही जसं कोरियामध्ये किंवा कुठे काय काय बनवायचंय, कुठं कसे स्टॅच्यूज बनवायचे ते स्वतः ते नाही का तिथे प्रेझेंट सकाळी 6 वाजता आम्ही सकाळी 6 वाजता तिथे आम्ही देवाला चाललो होतो तेव्हा ते 6 वाजता सगळे लोक आणि त्यांची टीम तिथे पोचली होती बस स्टॉपवर. आणि त्यांच्याशिवाय नाही आता सर्व पोरकं झालोय आम्ही आता इथे, कारण की आम्ही टीचर लोक झालो सगळं झालो आता त्यांच्यामुळे आता आज आम्ही इथं उभं होतो. आता संपलंय असं वाटतंय आता अंत. दादांशिवाय बारामतीची कल्पना केली जाऊ शकत नाही. दादा मी दादांच्या हातात हात दिला. दादांना कुठे भेटायचं मी आता? तुम्ही म्हणलात दादा तुमचे शेजारी होतात. दादा तुमचे शेजारी सरांचे कामाचे उद्घाटन केलं दादांनी. सुनी सरांचे काम कमी राहिलं होतं, कोण करणार? या महिलांचा आक्रोश इतका आहे. मला सांगा, बारामतीची कल्पना केली जाऊ शकत नाही दादांशिवाय. दादा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा होती. दादा सारखा दादा आता कुठे शोधून दादा तुला. अरे दादा तू आमच्यासाठी सही होता रे, आम्हाला गरीब माणसाला नाही सांभाळीत होता. ए दादा आम्हाला सोडून जाऊ नको, आम्हाला सोडून जाऊ नका दादा. ए दादा अरे कसं आम्ही जगायचं आता दादा, आता तुझ्या उपकार कुठे फेडायचे. ए दादा तू काय केलं असं. तुम्ही दादांना प्रत्यक्ष कधी भेटला होतात का? परिवाराला कधी भेटला होता? मी आतापर्यंत भेटलेली नाही, पण एक वेळेस दादांना या रस्त्याने चालले होते ना तेव्हा माझ्या मुली आणि मी बघितलं होतं स्वतः प्रत्यक्षात, की माझी मुलगी बोलली बघ अजित दादा. मग तेव्हा मला पण बघायला भेटलं की तेव्हा मी प्रत्यक्षात बघितलं अजित दादाला. पण सतत त्यांचे फोटो व्हिडिओ ते त्यांच्या मिसेसला मी स्वतःहून भेटलेली आहे, भेट दिलेली आहे त्यांना. सुनेत्रा वहिनींवर खूप मोठा डोंगर आहे. खूप मोठा डोंगर पसरला सुमित्रा वहिनीवर. खूप म्हणजे अतिशय एवढं वाईट झालं ना, वाटलंच नाही. कालपासून एवढं डिप्रेशन मध्ये गेलो ना आम्ही, आम्हाला वाटतच नाही दादा गेले म्हणून. असं वाटतं दादा आहेत, अजून पण आहेत आणि आमच्यासाठी मेलेलं नाहीच आहे दादा जिवंतच आहे आमच्यासाठी. ते दादांचं प्रत्येक कार्यकर्त्याकडे लक्ष होतं, प्रत्येक बारामतीकराकडे लक्ष होतं. त्यांनी एवढी डेव्हलपमेंट केली बारामतीत, आम्ही अतिशय बघितलं तरी रस्त्यात हे दादांनी केले असं. आज बारामतीकर काय सांगतील दादांना? दादा बघत असतील सगळ्यांकडे. दादा बघतात, आम्हाला बघतच आहे दादा. आम्ही म्हणतच नाही की दादा गेले म्हणून सोडून, ते आहेत आमच्यासाठी सदैव, ते जिवंत राहणारच. ते आमचं नाव मिटू शकतच नाही बारामतीचं. अजून आम्ही त्यांच्या आशेवर अजून जगणार आहे. आम्हाला वाटणारच नाही दादा गेलेले आहे म्हणून. आमच्यासाठी ते जिवंतच आहे. आमचा विश्वासच नाहीये दादा गेलेत म्हणून. आज चूल पेटलेली नाही, कालपासून चूल पेटलेली नाही घरामध्ये. अतिशय नाही, चूल वगैरे काहीच नाही. आपल्या तुमचे शेजारी होते दादा. शेजारी होते, बांधव शेजारी. दादा शनिवार रविवार यायचो, आम्ही भेटायला जायचो दादांना. काय काम असलं तरी दादा म्हणायचं. माझ्या दिरांच्या हातात हात दिला. अरे दादा मी पाऊस आला तर दादा असं वर पॅन्ट करून विहिरीवर आम्ही माझे पुतणे मी न्यायची ना पोरांना तिकडं दादांना विहिरीवर. दादांना कधीपासून बघितलं तुम्ही? त्यांच्या तरुणपणापासून तरुणपणापासून माझे मिस्टर आणि दादा एक वर्ग मित्र होते कैलास थोरात. आमच्या मिस्टरांचा एक शब्द खाली पडू दिला ना. माझा मित्र आहे आणि माझ्या रानात काम करतोय शेतीत, म्हणून माझ्या पोराचं त्यांनी डीएड केलं. गोखले नगरला माझ्या पोराला त्यांनी फुकाट ठेवलं. दादा म्हणलं अजिबात माझ्या अवपत नाही. माझं मिस्टर गेलं त्यांच्यापाशी, म्हणलं माझी अवपत नाही शिकवायची इथनं पुढं. डीएडचा खर्च मला झेपणार नाही. दादांनी हॉस्टेलला ठेवलं. माझं पोरग अरण्येश्वरला होतं, डीएड करत होतं. तुमच्या प्रत्येक मुलाकडे बारामतीतल्या लक्ष होतं, शिक्षणाकडे लक्ष होतं. आता भेटणार होते दादा तुम्हाला? पुन्हा एकदा येणार होते काटेवाडीमध्ये? काटेवाडीमध्ये भेटलो असतो आम्ही दादांना.
सोनगावात आलं तेव्हा आम्ही भेटलो ना, दादांच्या हातात हात दिला. कधी दादा आमचे जीव का प्राण होते. दादाशिवाय आम्हाला पान कोण काम करणार होतं आमची एवढी. आता माझ्या मुलाचं हे दादा, आता तुमच्या आठवणी आम्ही कवर सांभाळायचे. आम्ही जन्मभर राहायचो नाही. हा आक्रोश आहे इथल्या माय माऊल्यांचा. दादा, काय होते हे रसायन नेमकं काय होतं? एखादा नेता तो राजकारणात असतो, राजकीय नेते कधी आपलेसे वाटत नाहीत, आपल्या घरातलं कोणीतरी गेलंय हे प्रत्येकाच्याच नशिबी असं येतं हे नाही. मात्र हे बारामतीकर आहेत, काटेवाडीकर आहेत, अनेक जण जळगाव, भुसावळ, बुलढाणा इथून आलेले आहेत आणि या माय माऊल्यांच्या डोळ्यातले अश्रूच त्यांच्या आयुष्यात दादांचं नेमकं स्थान काय होतं हे आपल्याला सांगून जात आहेत. अश्रूंचा बांध फुटलेला आहे आणि बारामती खऱ्या अर्थानं पोरकी झालेली आहे. कॅमेरामॅन नितेश सोनूने सह निशिता, झी 24 तास, बारामती.